नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज एक महत्त्वाचा DMAR संबंधित आपण अपडेट आणलेला आहे. तर पहा, DMARची एक्झाम ऑलरेडी आलेली आहे, जाहिरात पण आलेली आहे. त्याचे एक्झामची जाहिरात आलेली आहे. त्यानंतर तुमची डेट पण लवकरच येऊन जाईल. तर अभ्यासाला तुम्ही लागा, जे कोणी अभ्यास करत आहे. तर सायमल्टेनियसली अभ्यास करताना तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे आहे तुमचे डॉक्युमेंट तयार ठेवणे. तर डॉक्युमेंट खूप गरजेचे असतात. तर तुम्हाला ऐन टायमाला जेव्हा व्हेरिफिकेशन होतं, तेव्हा डॉक्युमेंट जे आहे तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुमच्या कोणत्या पण एका चुकीच्या डॉक्युमेंटमुळं किंवा डॉक्युमेंटमध्ये काहीच करेक्शन असेल किंवा काढलं नसेल, तर त्यामुळं तुमचं सिलेक्शन झालेलंसुद्धा रिजेक्ट होऊ शकतं. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. डॉक्युमेंट जे आहे तर पूर्ण यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. जेव्हा सिलेक्शनच्या वेळेस आम्ही होतो तेव्हा आम्हाला जे काही डॉक्युमेंट विचारले येतात त्या संबंधित सगळेच आम्ही तयार केलेले आहेत. तर पहा, जे कोणी याच्यामध्ये पुढे लागणार आहेत, व्हेरिफिकेशन व्हायचे चान्सेस आहेत, तुमचे जर सिलेक्शन झालं तर खूप अभिनंदन आहे. तर तुम्हाला डॉक्युमेंट जे लागतील तर संबंधित व्हिडिओ. तर चला स्टार्ट करू. सुरुवातीला आहे तुमचा जेव्हा फॉर्म भरता तुम्ही, तेव्हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म असतो. तो ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा तुम्हाला सोबत ठेवायचा आहे. खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच जणांना ॲप्लिकेशन भरल्यानंतर जे आहे तर तो ॲप्लिकेशन प्रिंट काढून घेत नाही. तर ॲप्लिकेशन भरल्यानंतर तो जिथून कॅफेमधून वगैरे भरतात तेच पेमेंट करून निघून येतात. त्यामुळं तुम्हाला हे ॲप्लिकेशन महत्त्वाचं आहे. एक नंबर लिहून ठेवा तुम्ही, जे कोणते आपण डॉक्युमेंट सांगत आहे ते तुम्ही प्रत्येक डॉक्युमेंटचे लिस्ट बनवून ठेवा. आणि व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, तर व्हिडिओ स्किप नका करू, कारण महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. तर पहा, ठीक आहे. तर सुरुवातीचा आहे ॲप्लिकेशन फॉर्म. त्यानंतर नेक्स्ट जे दुसरं आहे ते आहे हॉल तिकीट. हॉल तिकीट जे आहे तुम्हाला हा हॉल तिकीटचा पण एक प्रिंट काढून घ्यायचं आहे. हॉल तिकीट तुम्ही जेव्हा एक्झामला जाता तेव्हा तुमच्याकडे हॉल तिकीट असतंच. मग त्याचा जो हॉल तिकीट आहे एक्झाम झाल्यानंतर तुम्ही ते फेकून नाही द्यायचं आहे. तुम्हाला हा हॉल तिकीट तुमच्या सोबत ठेवायचं आहे, कारण डॉक्युमेंटच्या वेळेस तुम्हाला ते बंच करायला होतं, जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत. तर त्यामध्ये हॉल तिकीटचं पण एक महत्त्वाचं पार्ट आहे. नेक्स्ट आहे तुमचा आधार कार्ड. हा आधार कार्ड एक महत्त्वाचा आयडेंटिफिकेशन प्रूफ आहे. ते तर तुम्ही कंपल्सरी यूज केलंच पाहिजे. तुमचा पहिला प्रूफ हाच गृहीत धरला जातो. जर हे नसेल तर तुमचं पॅन कार्ड वगैरे तुम्ही घेऊ शकता, किंवा पॅन कार्ड पण नसेल तर ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा मग इलेक्शन कमिशनचं असेल ते पण घेऊ शकता. प्रायोरिटी आधार कार्ड द्या, किंवा नाही म्हटलं तर मग पॅन कार्ड द्या. ह्या दोन्हीपैकी एक कोणतं पण तुम्ही ठेवू शकता. जर ज्याच्याकडे अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या, काढलं नसेल तर काढून घ्या, पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे पासपोर्ट फोटो. लेटेस्टवाला तुमचा जो कोणता पासपोर्ट फोटो आहे तो पासपोर्ट फोटो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. लेटेस्टमधला पासपोर्ट फोटो तुम्हाला सोबत ठेवायचा आहे. महत्त्वाचा आहे, पासपोर्ट फोटो लेटेस्टवाला हवा. त्यानंतर नेक्स्ट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल सर्टिफिकेट पहा, जे तुम्ही महाराष्ट्राचे आहेत त्यासाठी हे गृहीत धरण्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट असतं. हे बऱ्याच जणांकडे हे जे तहसीलच्या रिलेटेड कागदपत्र आहेत संबंधित आहेत, तर त्यांनी थोडंसं लक्ष द्यायचं आहे, कारण हे सर्टिफिकेट जर नसतील तर तुम्हाला डायरेक्टली रिजेक्ट तर होणारच आहात तुम्ही. तेव्हा पहा, लक्षात ठेवा, काही असे कागदपत्र होते जे 2023मध्ये त्या कागदपत्रामुळे बऱ्याच जणांना कोर्टात जावं लागलं, बरेच काही अडचणी आल्या. तर तसे तुमच्यासोबत नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट एक महत्त्वाचं असतं, ते तहसीलमध्ये तुम्हाला भेटून जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे स्मॉल फॅमिली नॉर्म्स. स्मॉल फॅमिली नॉर्म्स म्हणजेच लहान परिवार प्रमाणपत्र याला म्हणतो. लहान परिवाराचं प्रमाणपत्र असते, जे DMARच्या वेबसाईटवर पण तुम्हाला भेटून जाईल, किंवा अन्यथा तुम्ही दुसरीकडं कुठं पण तुम्ही मेड.edu जे आहे, med/edu.in यावर पण भेटून जाईल. अन्यथा तुम्ही दुसरीकडं पण कुठून घेऊ शकता. स्मॉल फॅमिली नॉर्म्स म्हणून एक सर्टिफिकेट असतं. हे जे 2005 नंतर जे एक नियम आलेला आहे की छोटा परिवार जे आहे, फक्त बाळं असले पाहिजेत, त्याच्यासाठी आहे. जर तुम्ही याचं उल्लंघन केलं तर तुमची नोकरी जाती. त्यासाठी हा एक प्रमाणपत्र महत्त्वाचं आहे, हे तुम्ही रेडी करून ठेवायचं आहे. प्रमाणपत्र जे कोणते डॉक्युमेंट तुम्ही आता हे बनवतायत, ह्या डॉक्युमेंटमध्ये 3 बंच करायचे आहेत तुम्हाला. 3 बंच करून तिन्ही बंचला व्यवस्थित, एक अटेस्टेड ओरिजिनल बंच असेल तुमचा, एक झेरॉक्स कॉपीचं अटेस्टेड असेल, आणि 2 विदाऊट अटेस्टेड असतील, आणि एक ओरिजिनल असेल. अशा प्रकारचे 3 बंच करून तयार करून ठेवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे मेडिकल फिटनेस. आता मेडिकल फिटनेस संबंधित मला बरेच प्रश्न येत होते की हा जो मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे हे प्रायव्हेटमधून घ्यायचं आहे की गव्हर्नमेंटमधून घ्यायचं आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं, मेडिकल फिटनेस हे कोणी प्रायव्हेटमधलं रिजेक्ट होईल असं वगैरे विचार करतात, पण तसं नाही.
कुठे पण जायचं आहे, तुम्ही फक्त MBBSचं मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं आहे. जे MBBS आहे ग्रॅज्युएट त्याचंच घ्यायचं. तुम्ही BHMS युनानी वगैरे आहे जे कोणी त्यांचं सर्टिफिकेट नाही चालणार. फक्त प्रायव्हेटला घ्या, काही अडचण नाही, किंवा गव्हर्नमेंटला कोणतं MO मेडिकल ऑफिसर वगैरे असेल त्यांच्याकडून घेऊ शकता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. त्यानंतर पुढचं आहे 10वीची मार्कशीट. 10वीची मार्कशीट जे आहे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, ते तुम्ही सनद आणि मार्कशीट दोन्ही पण तुमचे रेडी ठेवायचे, तर ते दोन्ही पण लागतात. त्यानंतर आहे 12वीची सनद आणि मार्कशीट, ह्या पण गोष्टी दोन्ही पण तुम्हाला हव्यात. त्यानंतर MSCITचा, आता बऱ्याच जणांचा MSCITचा सर्टिफिकेट जे आहे जे कोणी केलेलं नसतं, ज्यांचं MSCIT झालेलं आहे त्यांची खूप चांगली गोष्ट आहे, आणि ज्यांचं MSCIT झालं नाही आहे त्यांच्यासाठी लागल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याचा वेळ देतात. ठीक आहे, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे, नोट करून घ्या. 6 महिन्याचा वेळ तुम्हाला MSCIT तुमचं निवड झाल्यानंतर करण्यासाठी वेळ भेटतो. 6 महिने म्हणा किंवा 1 वर्ष म्हणा, तेव्हा तुम्ही तुमच्या वेळमध्ये MSCIT कंप्लीट करून द्यायचं. आणि ज्यांचं ऑन प्रोसेसमध्ये वगैरे आहे तर त्यांनी लवकर कलेक्ट करून वगैरे जवळ ठेवून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानंतर आहे ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा TC जे आहे, TC पण असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे डिग्री सर्टिफिकेट. डिग्री सर्टिफिकेट तुमचं जे कोणतं आहे व्यवस्थित डिग्री सर्टिफिकेट पण लागेल त्यासाठी. त्यानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, तुम्ही जे कोणतं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर रजिस्ट्रेशन पहा, यामध्ये पण एक बऱ्याच अडचणी येतात. यामध्ये पण एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पहा, तुमचं एज्युकेशन झालेलं आहे, किंवा आता बरेच जण असं म्हणतात की माझं फायनल इयर आहे तर फॉर्म भरू शकतो का. फॉर्म भरायला तुम्हाला काहीच अडचण नसते, फॉर्म तुम्ही भरू शकता. पण प्रॉब्लेम असा आहे, तो फॉर्म भरल्यानंतर हे तुमचं जे रजिस्ट्रेशन असतं, ही जी नोंदणी असते, ही नोंदणी तुमच्याकडे नसते. त्यामुळं तुम्ही एक्झामचं ट्राय करू शकता, एक्झाम देऊन बघू शकता, फॉर्मॅट कसं असेल, एक्झाम कशी असते वगैरे ते करू शकता. पण जेव्हा तुमची निवड यादी वगैरे येईल तेव्हा तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली रिजेक्ट होताल, कारण रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवून घ्या. विदाऊट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमचं त्या ठिकाणी, आता प्रत्येक पोस्ट आहेत त्यामध्ये फार्मसीला रजिस्ट्रेशन लागतं, नर्सिंगला लागतं, त्यानंतर जे कोणते टेक्निशियनचे लॅब टेक्निशियन असतील किंवा दुसरे कोणते पोस्ट असतील डायटिशियन वगैरे, या सगळ्या पोस्टला रजिस्ट्रेशन कंपल्सरी असते. तर रजिस्ट्रेशन तुम्ही काढून घ्यायचं आहे. विदाऊट रजिस्ट्रेशन तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. फॉर्म भरू शकता, पण जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला डायरेक्टली रिजेक्ट करण्यात येईल. ठीक आहे, रजिस्ट्रेशन नंबर असणं गरजेचं आहे. तुम्ही एक्झाम फक्त देऊन पाहण्यासाठी हे फॉर्म भरून एक्झाम देऊ शकता. आणखीन एक प्रश्न यामध्ये असा आहे की जे कोणी स्लिप वगैरे आहे, फॉर्म भरलेला आहे, स्लिप आहे त्यांच्याकडे, मग स्लिपवाले फॉर्म भरू शकतात का. ज्यांच्याकडे फॉर्म भरला आहे, रजिस्ट्रेशन स्लिप आहे, तर ते पण फॉर्म भरू शकतात. त्यानंतर पुढचं आहे रिन्युअल स्लिप. रिन्युअल स्लिप पण एक महत्त्वाची असते रजिस्ट्रेशन. त्यानंतर पहा मित्रांनो, रिन्युअल स्लिप महत्त्वाचे सांगितल्याप्रमाणे पुन्हा नेक्स्ट जे ते आहे पहा, डिग्री आणि डिप्लोमा मार्कशीट्स. SSC आणि HSC झाले, ह्या दोन्ही पण मार्कशीट झाल्या. त्यानंतर आहे महत्त्वाचं डिग्री आणि डिप्लोमा मार्कशीट. ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व मार्कशीट घेऊन जायचं आहे. बऱ्याच जणाला असा प्रश्न पडतो की फक्त पास झालेल्याच घेऊन जायच्या का, काही ATKTच्या घेऊन जायच्या का, कोणत्या घेऊन जायच्या. नाही, तुम्ही फेल झाला त्याच्यामध्ये ATKT लागली, एखादं पास असतात, एखादं फेल असेल, काहीच नाही. तुमचे जेवढे मार्कशीट आहेत तेवढे सगळे मार्कशीट तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत. डिप्लोमाचे असतील 3 वर्ष, डिग्रीचे असतील 4 वर्ष, सर्व तुमचे मार्कशीट सोबत ठेवून तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे अटेम्प्ट सर्टिफिकेट. अटेम्प्ट सर्टिफिकेट बऱ्याच जणांनी काढलं नसेल तर काढून घ्या, हे एक महत्त्वाचं सर्टिफिकेट असते. तुम्ही डिप्लोमा असेल 3 वर्षाचा सर्टिफिकेट असेल, तुम्ही तो 4 वेळेस दिला असेल फेल झाल्यामुळं, तर मग तो तुम्हाला हा सर्टिफिकेट नोट करून ठेवतो की 4थ्या वेळेस पण ह्या विद्यार्थ्यांनी एक एक्झाम दिलेली आहे फेल झाल्यामुळं. त्यामुळं हा एक सर्टिफिकेट महत्त्वाचा आहे, त्याला अटेम्प्ट सर्टिफिकेट म्हणतात. त्यानंतर पुढचं आहे पासिंग सर्टिफिकेट. पासिंग सर्टिफिकेट एक महत्त्वाचं आहे पहा, यामध्ये तुम्ही पासिंग झालेलं एक सेपरेट नाव असतं, असंच पासिंग सर्टिफिकेट म्हणून असतं, कॉलेजचं नाव वगैरे. हे एक सर्टिफिकेट काढून घ्या, हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे कास्ट सर्टिफिकेट. जे कोणी कास्ट रिझर्वेशनमध्ये मोडतं त्यांच्यासाठी हा कास्ट सर्टिफिकेट महत्त्वाचा आहे. यामध्ये कास्ट सर्टिफिकेट व्यवस्थित तुमचं असणं, आणि यामध्ये तुमचं डेट आणि नंबर वगैरे फॉर्म भरताना व्यवस्थित भरायचं आहे, ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या मॅटर करतात. त्यानंतर आहे कास्ट व्हॅलिडिटी. यामध्ये बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, कास्ट सर्टिफिकेट ज्यांचं आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी ज्यांचं झालेलं नाही आहे. तर पहा, कास्ट सर्टिफिकेट तुम्ही सबमिट करायचं, आणि कास्ट व्हॅलिडिटी ही तुम्हाला नंतर काढण्यासाठी शासनाकडून जेव्हा तुम्ही जर जॉबला लागला
गव्हर्मेंट जॉबला या, तर तुम्हाला वेळ दिला जातो आणि एक तुमचं लेटर पण दिलं जातं त्या गव्हर्मेंटच्या ऑफिसमधून की हा व्यक्ती आमच्याकडे शासकीय सेवेमध्ये आहे, याला कास्ट व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र तुम्ही द्यावं म्हणून ऑफिसला एक लेटर पण दिलं जातं. तर कास्ट व्हॅलिडिटीचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यांचं कास्ट व्हॅलिडिटी झालेलं नाही आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटीसाठी वेळ दिला जातो, जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढला असेल तर. त्यानंतर नॉन क्रिमिलियर हा सर्टिफिकेट तर महत्त्वाचा आहे. पहा, ज्यांचं OBCमध्ये नॉन क्रिमिलियर जे NCLमध्ये मोडतात त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. नॉन क्रिमिनलच्या संदर्भामध्ये सांगायचं तर 2023च्या जेव्हा एक्झाम होती त्यामध्ये नॉन क्रिमिनलच्या संबंधामध्ये असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे इश्यू झाले होते. तर त्यासाठी पहा, महत्त्वाचं जेव्हा तुमचं फॉर्म भरायचा शेवटचा डेट आहे त्या अगोदर तुम्हाला नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. कोर्टापर्यंत इश्यू केला होता मागच्या वर्षी CETच्या वेळेस. त्यासाठी तुम्ही हा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अगोदरच काढून घेणं खूप गरजेचं आहे. खूप इम्पॉर्टंट सर्टिफिकेट आहे ज्यांनी नॉन क्रिमिलियरमध्ये मोडतात त्यांच्यासाठी. त्यानंतर पुढचं प्रमाणपत्र कोणतं आहे पाहूया. नेक्स्ट आहे नेम चेंज इफ रिक्वायर्ड बॉन्ड. आता एक सगळ्यांना नाही लागणार, पण ज्यांचं नावामध्ये बदल झालेला आहे किंवा नावामध्ये स्पेलिंग वगैरे चुकलेली आहे तर त्यांच्यासाठी हे एक महत्त्वाचं आहे की तुम्हाला एक प्लेन बॉन्ड घेऊन जायचं आहे. ज्यांचं नावामध्ये स्पेलिंग चुकली आहे किंवा मग वडिलाच्या नावा ठिकाणी काहीतरी बदललं आहे, स्वतःच्या नावामध्ये काहीतरी बदललं आहे, अशी कोणतीही तुमची चूक तुमच्या प्रमाणपत्रामध्ये झालेली असेल तर तुम्हाला अगोदर 100 रुपयाचा बॉन्ड होता, तो आता बंद झाल्यामुळे तुम्हाला 500चा बॉन्ड घेऊन जावा लागेल. काय होतं, ऐन टायमाला तुमच्या व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांनी सांगतात की बॉन्डवर असं लिखित करून द्या की हे तुम्ही नाव जे चुकलंय वगैरे आहे ते दोन्ही पण तुम्हीच आहेत म्हणून. तर ऐन टायमाला तुम्हाला तेव्हा जिथं व्हेरिफिकेशन होईल मुंबईमध्ये असे पण विद्यार्थी मी पाहिले. तर आमचे एक फ्रेंडच होते ज्यांचं नावामध्ये बदल होता तर त्यांना मुंबईमध्ये तिथूनच त्यांना बॉन्ड करायला लावला होता. ठीक आहे, तर त्या ऑफिसमधून जे व्हेरिफिकेशन सेंटर आहे तिथून त्या बॉन्डचं जाऊन त्यांनी तिकडून कोर्टामधून बॉन्ड वगैरे त्या दिवशी तयार करून आणला होता. तर त्यासाठी बॉन्ड पण महत्त्वाचा असतो. एक एम्प्टी ठेवा, जर तुम्हाला लागेल वाटेल की आपलं काहीतरी चुकले त्यांनी ठेवू शकता, अदरवाईज सगळं तुमचं व्यवस्थित असेल तर काही गरज नाही पडणार. त्यानंतर कीप 3 कॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स, हे एक महत्त्वाचं आहे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे मी. तुम्हाला जिकडचे तुम्ही डॉक्युमेंट तयार करणार आहेत. आता जसा मी सिक्वेन्स दिला आहे तसा सिक्वेन्स लावून घ्या. हा सिक्वेन्स नंतर व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला सिक्वेन्स येऊन जाईल. तो सिक्वेन्स तुम्ही नंतर तयार करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, सगळे सेट जे आहेत ओरिजिनल डॉक्युमेंटची 3 कॉपीज काढून घ्यायचे आहेत. 3 मधल्या एका कॉपीजवर तुमचे स्वतःची सही करायची आहे. बाकीच्या 2वर स्वतःच्या सही नका करू, ते तसेच असू द्या. आणि एक दुसरा चौथा जो बंच असेल तो ओरिजिनल डॉक्युमेंटचा असेल. अशा प्रकारचे तुम्हाला 3 झेरॉक्स कॉपीचे, एक सेल्फ अटेस्टेडचा, असे 3 बनवायचे आहेत आणि एक आहे तो ओरिजिनलचा बंच बनवायचा. असे एकूण 4 तुम्हाला डॉक्युमेंटचे बंच तयार करायचे आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे नवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर आणत असतो. जर याच्यामधलं एखादं कोणतं सर्टिफिकेट राहिलं असेल तर राहून गेला असेल तर तुम्ही पाहून घेऊ शकता. बऱ्याच जणांमध्ये काही प्रोजेक्ट अफेक्टेड वगैरे असतील किंवा मग त्यांचं काही भूकंपग्रस्त असेल तर त्यांचे सर्टिफिकेट वेगळे असतात, स्पोर्टचे सर्टिफिकेट वेगळे असतात. तर ते पण तुम्हाला असणं गरजेचं असेल. जर तुमचं त्याच्यामध्ये मोडत असेल, तुम्ही त्याच्यामध्ये बसत असाल तर ते सर्टिफिकेट पण महत्त्वाचे आहेत. जे बेसिक सर्टिफिकेट आहेत ते आपण याच्यामध्ये कवर केलेले आहेत. ठीक आहे, तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. DMRची भरती लवकरच येणार आहे, तर त्यासाठी तयारी चालू ठेवा. बरेच जण कमेंट करतात की कधी येईल. तर पहा, DMRची भरती जर उद्याच आली तर तुम्ही तयार आहेत का एक्झाम देण्यासाठी, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. अगोदर स्टडी चालू ठेवा, जेव्हा येईल तेव्हा येऊन जाईल, तेव्हा आपण यूट्यूबवर आपल्या चॅनलवर अपडेट करत राहू. धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.